स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी सोलापूर शहरातील शाळेत आलेल्या इयत्ता 8वीतील मुलीचं अपहरण करणाऱ्या तरुणाला फौजदार चावडी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकानं कराड येथून ताब्यात घेतले। अल्पवयीन मुलीच्या आईनं फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी 24 तासात त्या मुलीसह तरुणाला शोधलं। सिद्धराम बुक्का, राहणार कुंभारी, तालुका दक्षिण, सोलापूर असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे। अल्पवयीन मुलीचे कुटुंबीय कुंभारी इथं राहायला असताना संशयित आरोपी सिद्धराम याची त्या मुलीशी ओळख झाली होती। काही महिन्यांपूर्वी मुलीचे कुटुंबीय हत्तूर इथं राहायला गेले होते। दरम्यान 15 ऑगस्ट रोजी शाळेतील स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमासाठी ती मुलगी सकाळी 6:30 वाजता घरातून बाहेर पडली होती। 11:30 वाजल्यानंतर ही मुलगी घरी न आल्यानं तिच्या आईने इतरत्र शोध घेतला। मैत्रिणींकडे विचारपूस केली, परंतु मुलगी सापडली नाही। त्यानंतर मुलीच्या आईनं फौजदार चावडी पोलीस ठाणे गाठलं। पोलिसांनी शाळा ते सोलापूर एसटी स्टँड या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज पडताळले। त्यावेळी एक तरुण दुचाकीवरून अल्पवयीन मुलीला मोहोळच्या दिशेने घेऊन जात असल्याचं दिसलं। पोलिसांनी पाठलाग केला आणि मोहोळ बस स्टँडवर चौकशी केली। दुचाकी मोहोळमध्ये लावून तो तरुण एसटीनं कराडला गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली। फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर यांचं पथक कराडच्या दिशेने रवाना झालं। पोलिसांनी कराड येथून दोघांनाही सोलापुरात आणलं। ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत, पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक सतीश बावणे यांच्या नेतृत्वातील पोलीस अंमलदार अयाज बागलकोटे, अमोल खरटमल, सूरज सोनवलकर, अमोल पवार यांच्या पथकानं पार पाडली।